शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या गाण्यांमागच्या गोष्टी आज आपल्यासोबत उलगडत आहेत वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर. पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर स्वप्नील, आपण सगळ्या गाण्यांकडे जेव्हा बघतो तेव्हा त्या त्या ऋतूत सुद्धा ती गाणी तयार होतात असंही कधी कधी आपण बघतो. पण प्रत्येक वेळी तसं होतंच का? म्हणजे मला तुझं आठवतं आहे घन आज बरसे जे गाणं आहे ते इतकं सुंदर पावसाचं वर्णन आणि छान, तुलाही त्या व्हिडिओमध्ये बघताना आम्हाला खूप छान वाटलं होतं. पण मग ते पावसातच तयार झालं की नेमकं कधी तयार झालं? ते ॲक्च्युली आधी एका वेगळ्या अल्बमचं गाणं होतं. ते इट वॉज अ पार्ट ऑफ द अल्बम. ओके. आणि ते शूट झालं पण पावसातच. ॲक्च्युली काय झालं, इफ आय एम नॉट रॉंग, त्या अल्बमचं नाव होतं तुला पाहिले. माझे अल्बम्स मी कन्फ्यूज करतो. तर आम्ही असं ठरवलं की हां, आणि मला वाटतं त्याच अल्बममध्ये राधा राधा पण होतं गाणं. सो आम्ही ठरवलं की आपण गाडी घेऊन निघायचं. बरं. आणि मी, सागरिका, आमची पूर्ण टीम, आम्ही आमचा एक कॉन्वॉय निघाला गाड्यांचा. आणि आम्ही मुंबईहून पुणे, पुण्याहून सातारा, साताराहून कास करत गोवा करत परत मुंबई, असा सगळा प्रवास केला पावसाळ्यात. आणि त्यात सगळे व्हिडिओज आम्ही शूट केले. ऑलमोस्ट 5-6 व्हिडिओज आम्ही शूट केले. पण शेवटचा जो व्हिडिओ होता तो राधा राधाचा. सो असं ते आमचं सगळं घडलं. तरी आम्ही ऑलमोस्ट एका ट्रिपमध्ये 15 दिवसाच्या ट्रिपमध्ये आम्ही हे सगळे शूट करून आलो होतो. पण खरंच सुंदर दिसतंय. म्हणजे ते घन आज बरसेचा सगळा माहोल इतका सुंदर आहे आणि कोणत्याही ऋतूत पाऊस पडू शकतो, इतकं सुंदर. मग कसं असतं की मग कुठल्या लोकेशनला कुठल्या आर्टिस्टला बोलवायचं, जे माझे अगेस्ट असेल किंवा कुठली आर्टिस्ट घ्यायचे, हे आम्ही त्याला त्या फ्लाईटनी त्या ठिकाणी बोलवायचो. पण आम्ही जो ध्यास धरला होता तो आम्ही सगळीकडे जायचं, असा तो प्रवास होता 15 दिवसाचा. मला वाटतं आता सध्याही पावसाचे दिवस सुरू आहेत तर ऐकायला आवडेल आम्हाला थोडंसं. सुख पावसा परी यावे, आयुष्यान हे भिजावे. सुख पावसा परी यावे, आयुष्यान हे भिजावे. स्पर्शून आसवाना ह्या मातीत ओल्या रुजावे. जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो. घन आज बरसे मनावर हो, घन आज बरसे अनावर हो. चाहुल कुणाची त्यावर हो, घन आज बरसे अनावर हो. सुख पावसा परी यावे, आयुष्यान हे भिजावे. स्पर्शून आसवाना ह्या मातीत ओल्या रुजावे. जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो. घन आज बरसे मनावर हो, घन आज बरसे अनावर हो. चाहुल कुणाची त्यावर हो, घन आज बरसे अनावर हो.
क्लास. पण संगीतकार निलेश मोहरीर आणि त्याचं एक वेगळे पैलू परत म्हणजे प्रत्येक गाण्यात त्याचा तो जो लहेजा आहे तो नक्कीच वेगळा दिसतो. मुळात निलेशबरोबर तुम्ही दोघांनीही काम केलेलं आहे. लाल इश्कसाठी तर जे गाणं झालं चांदमातला, हिट गाणं आणि सगळ्यांना खूप आवडलेलं गाणं. वैशाली काय सांगशील त्या गाण्याबद्दल? निलेश जेव्हा आम्हाला आनंदाची बातमी सांगत आला की मला सांगू कोणाची फिल्म मिळाली, टिपिकल निलेश स्टाईल. मी म्हटलं अरे तुला कोणाचीही फिल्म मिळाली तरी तू तितकंच गोड गाणं करणार आहेस. व्हॉट वी आर कन्सर्न इज तुझं गाणं आहे. बरोबर. आणि खूप छान सिच्युएशन मिळाली त्याला आणि त्याच्यावर तितकंच सुंदर गाणं त्यांनी आम्हा दोघांसाठी कन्सीव्ह केलं असं मी म्हणेन. की चांदमाताला एक तर ही फ्रेज हो आणि आधीच वेळ लावणारी आधी प्रसिद्ध असलेलं गाणं. करेक्ट करेक्ट. तर अश्विनी आणि त्यांचं खूप कौतुक आहे की त्यांनी दोघांनी मिळून चांदमाताला सारखं कोरीव काम करावं. बरोबर. आणि खूप सुंदर शब्द म्हणजे खाऊ मिळतो ना तो जो आनंद असतो लहान मुलाला तसा आम्हाला होता. असे शब्द आणि असं छान कॉम्पोजिशन आलं की मग काय आजीवासन स्टुडिओमध्ये गेलो. अंतऱ्यांची मारामार चालू म्हणजे शेवटपर्यंत तो ध्यास संपत नाही ना, अजून काही चांगलं येत आहे का. तर अश्विनीने 3-4 अंतरे लिहिलेले मला आठवत आहेत. त्याच्यातले मग 2 अंतरे मग आम्ही नेहमीच प्रमाणे वाटून तुला हे मला असं. तर असं नाही, मला वाटतं शब्द पण मॅटर करतात. फक्त ते झालं वाटून होत ते झालंच ते आलंच अर्थात ते कारण फिल्मचं गाणं होतं त्याच्यात वेगळी वाघबारे जोशी डिरेक्टर होते. पण काय असं ना गंमत म्हणून सांगतो की जेव्हा पण रेकॉर्डिंग असतं आधीच्या काळी गायक एकत्र गायचे स्टुडिओमध्ये. बरोबर. पण आता काय होतं की ट्रॅक बनतो त्यानंतर गायक घेऊन जातो म्हणजे गायक सुद्धा एकत्र गातात. गायक गायिका म्हणजे ड्युएट असलं तरी वेगवेगळे गातात. त्यामुळे आय ऑलवेज प्रिफर की मी दुसरा गाईन. त्यामुळे म्हणजे काय होतं त्यात 2 गोष्टी असतात. म्हणजे कुठलाही म्हणजे तिलाही दुसरं गायला आवडतं नेहमी. कारण काय होतं की मी काय इनपुट्स दिले त्याच्यावर तिला अजून वर्क करता येतं. सो ऍक्च्युली ती देवाणघेवाण ऍक्च्युली एकत्र झाली पाहिजे. पण तसं होत नसल्यामुळे तुम्ही जर दुसऱ्यांदा म्हणजे पहिला गायक गाऊन गेल्यानंतर तुम्ही जर गायला तर तुम्हाला जास्त काय करायला पाहिजे गाण्यामध्ये सो आम्ही या बाबतीत पण नेहमी भांडत असतो की नाही तू आधी गाऊन घेते, मला काहीतरी काम आलंय. हा काहीतरी भन्नाट गाऊन ठेवतं गो. मग मी नेहमी त्याला सांगते हे त्याला गायला सांगा. आणि पण हेही माहिती असतं की हा पहिला ड्राफ्ट आहे ह्याचा. मग मी गायले की मग परत त्याला वाटणार अरे मी ना परत गातो. ते माहिती आहे मला तो परत गाणारच आहे. कारण ॲक्च्युली ही फार जेन्युइन प्रोसेस आहे की जेव्हा ड्युएट असतं तेव्हा एकमेकांना सांभाळत आणि समतोल साधायचं झालं पाहिजे. म्हणजे तिथे ते गाणं दोघांचं नाही एकाच वाटलं पाहिजे. आणि मग जर का आपल्याला ते दुसऱ्याचं रेकॉर्डिंग झाल्यावर वाटलं आणि इट इज व्हेरी जेन्युइन. म्हणजे आम्ही खूप जेन्युइन आहोत ह्या बाबतीत की नाही मला परत डब केलं पाहिजे किंवा हिला पण परत डब केलं पाहिजे फॉर द बेटरमेंट ऑफ द सॉन्ग. आणि निलेश मोहारीर हा इतका गुणी संगीतकार आहे की आम्हाला आमची जबाबदारी वाटते की बाबा यांनी आपल्याकडनं एवढं गाऊन घेतलं तर आणि आपल्याला जर का कळतं आहे की अरे ही जागा इथे अशी नाही अशी आली असती तर चांगलं झालं असतं. आणि देवकृपेने या आमच्या एरामध्ये ही व्यवस्था आहे की आपण जाऊन परत डब करू शकतो. फक्त ते एफर्ट्स घ्यायचे असतात. बरोबर. तर ते घेतले पाहिजेत असं मला वाटतं. कारण आमचे श्रोते आमच्याकडनं तेवढी अपेक्षा करतात. खरं. आणि तुमच्याकडनं ते गाणं गाऊन घेतलंय म्हटल्यानंतर लोकांच्या त्या अपेक्षा नक्कीच वाढलेल्या असतात. आज आपल्या प्रेक्षकांना सुद्धा चांदमाताला ऐकायला आवडेल.
जीव गुंतला जीव गुंतला जीव गुंतला डोह सुखाचे भरून यावे मोह कुणाचे टिपूर व्हावे डोह सुखाचे भरून यावे मोह कुणाचे टिपूर व्हावे का परापरी देह पेटला का परापरी देह पेटला श्वास भारला तीव माझा देह धुक्याचा सैल मोकळा जीव गुंतला जीव गुंतला हो चांद मातला जीव गुंतला जीव गुंतला तन मन मोरे अधीर झाले कुंकर वारे सुखावणारे म्हणजे निलेशची छाप त्याच्यावर तर आहे, पण संगीतकार त्या गाण्याला जी ट्रीटमेंट देतो त्याने खरं तर ते गाणं सगळं बदलून जातं. गोष्टी गाण्यांच्या वैशाली, तू स्वतः संगीतकार आहेस. संगीतकार म्हणून तुझ्या आयुष्यात असा कुठचा टप्पा आला की जिथे आपण म्हणतो ना वा कृतार्थ वाटलं, असं कधी झालं? हो, म्हणजे साक्षात दीदीनी आपलं गाणं गावं यापेक्षा एका संगीतकारासाठी मानाचं पान काय असेल आयुष्यात. खरंय, खरंय. आणि माझ्यासाठी ना, मी खरं सांगू, संगीतकार असणं हे माझ्यासाठी एक स्टडी टूर आहे माझ्यासाठी. मी स्वतःला अजूनही संगीतकार नाही म्हणवत, कारण संगीतकार म्हटल्यावर त्याच्यात बरंच काही येतं ज्याच्यातलं बरंच काही मला येत नाही. पण हा एक माझा अभ्यासाचा विषय म्हण, किंवा असं मी म्हणेन की संगीतकारपणाची जबाबदारी घेतल्यावर लक्षात येतं एक गायक म्हणून की संगीतकारांबद्दलचा मान वाढतो, मनातला एक आदर वाढतो की अरे बापरे, कुठल्या कुठल्या प्रोसेसमधनं त्यांना जावं लागतं. तर हा एक हे समजण्याचा माझा प्रयास आहे. आणि अजून माझ्या अभ्यासाचा विषय म्हणजे हे सगळे जे लेजंड्स आहेत, नाहीतर आपल्याला त्यांच्याबरोबर कधी काम करता येणार ना, असं मला नेहमी मनात यायचं. आणि त्यामुळे एक उत्सुकता होती की असं कधी झालं तर, की त्या माझ्यासाठी गायल्या तर काय होईल, हे अशी माझे स्वप्नांचे असे काही ढग आहेत डोक्यात. तर अशी 2 नावं मी म्हणेन की उषा उत्तुपजी, ज्या मला असं वाटतं की ट्रू इंटरनॅशनल आर्टिस्ट ऑफ इंडिया, मी वेडी आहे त्यांच्या आवाजाची आणि त्यांच्या स्टाईलची. तर उषाजी, आशाजी आणि लताजी ही 3 हे काय म्हणायचं ना, म्हणजे दैवत आहेत ही. तर यांच्याबरोबर आपल्याला कधी अदरवाईज कनेक्ट होता येणार, म्हणून हा माझा प्रयत्न होता की, आणि दैवकृपेने अशी संधी चालून आली की सावित्रीबाई फुल्यांची कविता त्यांनी लिहिलेली हाती लागली. आणि म्हटलं अरे बाबा, हे सोनं आहे आणि यासाठी सोन्याचा आवाज पाहिजे. पण म्हणतात तसं माझी इच्छाशक्ती खरंच प्रबळ होती की त्या हो म्हणाल्या. त्यांना मी गाणं पाठवलं, म्हटलं होऊन काय होईल, नाही म्हणतील. आणि मी पूर्ण तयार होते या गोष्टीला की नाही म्हणतील, पण प्रयत्न तर केला आपण. आणि त्या हो म्हणाल्या. आणि ही किती मोठी गोष्ट आहे ना. आणि मग 3 महिन्यांनी त्या स्टुडिओत आल्या, त्या गायल्या. आणि मला आशीर्वाद दिला की तू खूप छान समजून काम केलंयस. बस चाललं, संपला विषय. आणि अवॉर्ड मिळालं. खरंच ते 3 तास माझ्यासाठी अवॉर्ड सारखेच होते, जे आयुष्यभर कोरले गेलेले आहेत मनात. आणि डेडिकेशन काय, शब्दांचा अभ्यास काय. आणि त्यांनी मग गाण्याला त्यांनीच नाव सुचवलं. हे पण भारी होतं की जेव्हा रिलीज व्हायची वेळ आली तेव्हा काय ठेवणार गाणं. कारण ह्या गाण्यामध्ये त्यांनी जे लिहिलेले शब्द आहेत त्यांच्या काळानुसार त्यांनी नाव ठेवलेलं संसाराची वाट. आता त्याला दुसरा अर्थही लागू शकतो, संसाराची वाट लागली. त्याला नको, संसाराची वाट हे नाही बरोबर वाटत आपल्याला, आपण ह्या गाण्याला वेगळं नाव देऊया.
इतकं इन्व्हॉल्व्ह होणं बघ ना. एक्झॅक्टली काय गरज होती त्याला, मी हो, कोण आहे खरंच आहे. काहीच संबंध नव्हता हो. की पण आपण काम केलंय ना, मग त्याच्यात आपण भागीदार होणं हे एक शिकले बाबा मी त्यांच्याकडनं. शेवटपर्यंत साथ देणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मग काय नाव दिलं त्यांनी? स्वानंद. ओ बर. स्वानंद हा शब्द त्या गाण्यात येतो. त्या म्हणाला एवढा सुंदर शब्द आहे तर आपण त्याला स्वानंदच म्हणूया. आणि तो खऱ्या अर्थाने त्या गाण्याचा मूळ गाभा आहे की त्यांनी व्यक्त केलेले ज्योतिबा, बरोबर, सावित्रीबाईंनी, की त्यांना जाणवलेले ज्योतिबा, त्याच्यात जो त्यांचा आनंद त्यांनी शेअर केलाय. इतका म्हणजे हा सगळा थॉटफुलनेस की हे त्यांनी लिहिलेले एवढा विचार करून त्यांनी ते मांडणं हो. हे खूप महत्वाचं होतं. हो. पण मला वाटतं ऐकूया आपण ते गाणं. चालेल. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला. कळीतला कळीतला ऐसा भाग्यवंत असेल तुझला नसे आनंदाला पारावार. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला. कळीतला कळीतला. थोरे बाळे ऐसे भवजंजाळाचे ओझे वाहण्याचे काम तुझे. करुण प्रपंच आहे तो कठीण, बोलून हा क्षीण जाईल का, जाईल का. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळीतला. कळीतला कळीतला. वा. खरं तर म्हणजे सावित्रीबाईंचे बोल तू लोकांपर्यंत पोहोचवलेस आणि तेही लताबाईंच्या स्वरात. पण तू लक्षात आलं का तुझ्या की हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही सिंगर दिसतच नाही. हे गाणं खरंच आहे, फक्त लताबाईंसाठी टेलर मेड केल्यासारखं हे गाणं होतं. आणि खरंच कौतुक आहे वैशाली. खरंच आहे. आणि कौतुक आहे की संगीतकार म्हणून तुला एक आवाज, एक स्वर जो दिसला आणि तो स्वर साक्षात तुझ्या समोर उभा राहिला आणि आमच्या समोरही तू उभा केलास. गोष्टी गाण्यांच्या. आणखीन एक गोष्टीचं मला श्रेय तुला जे मिळालंय ते महत्त्वाचं वाटतं. ते म्हणजे AR रहमान बरोबर काम करता आलं. म्हणजे संगीतकार म्हणून जसे दिग्गज अनेक मंडळी आहेत त्यातलं AR रहमान हे नाव इतकं मोठं आहे की जसं तू म्हणालीस की लताबाईंनी कधीतरी आपलं गावं, तसं AR रहमान बरोबर काम करायला मिळावं हे स्वप्नात होतं का आणि कसं काय झालं ते नेमकं? रहमान सर जेव्हा ताल करत होते तेव्हा तेही बऱ्यापैकी नवे होते. त्यामुळे आपली काय म्हणायचं, महाराष्ट्रातली मी नवी आणि त्यांच्या क्षेत्रातले ते नवे. त्यामुळे तिथून सुरुवात आहे. आणि नंतर आता काय म्हणायचं, त्यांनी जग जिंकलेलं आहे. बरोबर. पण कौतुक असं आहे की असं असूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. आणि त्यांच्याबरोबर ताल, लगान, साथिया असा प्रवास होता, सांगीतिक प्रवास. आता त्या गोष्टीलाही 10 वर्ष झाली, 10हून जास्त वर्ष झाली. तर तरीही त्या व्यक्तीला आवाज म्हणून लक्षात राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि समहाव
गायकी अंगाची गाणी जेव्हा जेव्हा करतात तेव्हा त्यांना का माहिती नाही, त्यांना माझा आवाज आठवतो, हे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तर ताल लगान साथिया यानंतर बराच काळ मध्ये गेला आणि आता परत मी एक गायले त्यांच्यासाठी गाणं, ते होईल लवकरच रिलीज. पण काय म्हणू, त्यांची विचारांची दिशाच वेगळी असते. मला लक्षात आलं की ही व्यक्तीसुद्धा अभ्यासण्यासारखी आहे, की विचार ते कसा करतात, एखाद्या गाण्याचा विचार कसा करतात किंवा स्वतःच्या करिअरचा कसा विचार करतात, हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आता तर त्यांनी स्वतःची एवढी मोठी अकॅडमी उघडलेली आहे, म्हणजे म्हणतात तसं ते आता अजस्त्र रूप धारण केलेलं आहे. हे फार ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तर अशा व्यक्तींबरोबर आपण जसं देवळात जातो, एकदा गेलो म्हणून आपण पोट भरतं का, तसं नाही. आपल्याला मध्ये मध्ये जाऊन देवाला भेटावं असं वाटतं ना. तर रेहमान सर त्यापैकी आहेत माझ्यासाठी, की तो एक रहमान नावाचं इंजेक्शन एकदा तरी लागायला लागतं असं मला वाटतं, की आपण अलर्ट होतो, अरे बापरे आपल्याला अजून किती अचीव्ह करायचं आहे, बरोबर, अजून किती मोठा पल्ला आहे गाठायचा, तरी जाऊन ते देवाला भेट घेऊन नमस्कार करून हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. तर पण तो हिंदी चित्रपट सृष्टीतला अनुभव होता, तर तोही एक काही त्याच्यात काही वेगळे पण होतं का, किंवा काही असा वेगळा विषय जाणवला का, हिंदी आणि मराठी मधला फरक, पण मला किंवा तो स्ट्रगल नेहमी म्हटला जातो. मी म्हणेन माझं नशीब की हिंदी इंडस्ट्रीत ऑलरेडी मुरलेले संगीतकार जे होते त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं आलं ना त्यांच्याकडनं. त्यांच्याकडे त्यांच्या फोकचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि तो त्यांच्या संगीतातनं नेहमी दिसत आलेला आहे. त्यांची कॉम्पोजिशनच्या स्टाईल्स, त्यांनी वापरलेली वाद्य, आणि हे ते इन्सिस्ट करतात की हा मी आहे, माझ्या गाण्यात मी दिसायला पाहिजे, ते मला फार आवडतं त्यांचं. आणि मग आपण त्यांच्या मोल्डमध्ये स्वतःला ढाळणं हे अजून एक अभ्यासण्याची गोष्ट आहे. आणि लोक बरोबर शोधतात, खरं तर त्यांना बरोबर शोधतात. करेक्ट. तर मग साथिया चित्रपट आधी साऊथमध्ये पण झाला, मग तो हिंदीत झाला, त्यामुळे त्याचा सगळा रंग बघ साथियाच्या गाण्यांचा सगळा साऊथ बेस्ड होता. आणि मला मजा आली कारण सगळी रिदम बेस्ड गाणी होती, कीपिंग द मेलडी अलाइव. एखादी झलक आम्हाला 2 ओळी. छलका छलका रे कलसी का पानी, छलका छलका रे हो आँख नमानी, मैया बोले जाना नहीं, भैया अभी माना नहीं, बाबुल बोले बस एक दिन कल का, छलका गुड्डा बोले जाना नहीं, गुड्डी बोले जाना नहीं, सखी बोले बस एक दिन कल का, छलका. शब्द पण कोणाचे आणि साक्षात गुलजार साहेबांचे. तर असं म्हणजे पेढ्याबरोबर लाडू पण मिळतो तसं होतं आमचं. म्हणजे मी खरंच आनंद सागरात नाहत होते आणि घरी जाऊन आईला सांगितलं की आई मी ना गुलजार साहेबांचं गाणं गायले. आईला गरज नाही वाटलं, तुला काय मिळणार, तुला म्हणजे आपले घरचे कसे असतात ना की त्यांनी ह्या सगळ्यांना पडद्यावर बघितलं असतं. इट्स सच अ ग्रेट नेम की आपली मुलगी गुलजार साहेबांचं गाणं गाऊ शकते का. दिस वॉज द रिॲक्शन. सो एनिवेज खरं. पण हे समाधानाचे क्षण असतात आणि हे समाधानाचे क्षण प्रत्येक गाण्यात काहीतरी वेगळं खरं तर देऊन जातात. स्वप्नील, मला मगाशी तू बोलताना आठवलं की बेधुंद जो पहिला जवळपास पहिला अल्बम होता, त्यातली गाणी खरंच खूप छान आहेत. आणि मगाशी वैशाली म्हणाली तसं आता त्यातली गाणी गायला तुला लोक सांगतायत. तर ह्यातलं गालावर खळीचे गाणं झालं अप्रतिम. अर्थातच नेहमी तुला त्याची फरमाईश येते, तर आज आमच्याकडनं पण एक फरमाईश आहे त्या गाण्याची.
गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे I love you. I love you, I love you, I love you. कोणता हा मोसम मस्त रंगांचा तुझ्या सवे माझ्या जीवनी आला सुने सुने होते किती मन माझे आज तेच वाटे धुंद मधुशाला जगण्याची मज आता कळते मजा नाही मी कोणाचा आहे तुझा जगण्याची मज आता कळते मजा नाही मी कोणाचा आहे तुझा सांगतो मी खरे खरे तुझ्यासाठी जीव झुर मन माझे थरारे कधी तुझ्या पुढे पुढे कधी तुझ्या मागे मागे करतो मी इशारे हे जाऊ नको दूर तू जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे ती गाणी असतात ती तयार होतात आणि जसं तू म्हणलास पहिलाच अल्बम आणि अजय अतुलनी संगीत दिलं आता अजय अतुलची किती गाणी आपल्यापर्यंत पोहोचतात पण सुंदर गाणं काही त्यावेळची काही आठवण आहे ऍक्च्युली हा अल्बम आधी हिंदीमध्ये झाला होता हां आणि मग तो आम्ही मराठीमध्ये केला आणि हिंदीच्या अल्बमचं नाव होतं संग संग होतो आणि दाजीबा नंतर का आधीच मला वाटतं त्याच्या आधीचा होता हा दाजीबाच्या आधीचा अल्बम होता हा आणि ऍक्च्युली मी सिनियर आहे तुला आता क्लिअर झालं त्याला आणि ह्या अल्बम मध्ये ते गाणं पण होतं हा चंद्र तुझ्यासाठी किंवा ही जी गाणी होती आणि त्यातलंच हिंदी गाणं होतं त्याचं शूटिंग होतं राजस्थानला बिकानेरला आणि तुम्हाला कदाचित कल्पना गंमत वाटेल त्या व्हिडिओची हिरोईन होती मला माहितीये रीमा लांबा बरं रीमा लांबा म्हणजे आताची मल्लिका शेरावत मल्लिका शेरावत होती तिचा तो पहिला व्हिडिओ होता माझं पहिलं गाणं अजय अतुलचं पहिलं काम आणि असं सगळं ते चंद्रशेखर सानेकरचं पण पहिलंच म्हणजे त्याने लिहिली बरोबर हो पण तेव्हा ते ऑफकोर्स हिंदीमध्ये होतं सो कोलोसिस नावाचे डायरेक्टर होते जे खूप स्टायलाइज्ड व्हिडिओ बनायचे सो त्यांनी तो व्हिडिओ डिरेक्ट केला होता आणि मी राजस्थानला गेलो होते सो ही गोड आठवण आहे पण जर आठवण म्हणायचीच तर हे जेव्हा गाणं कंपोज झालं तेव्हा छान वाटलं ऐकताना पण गाताना त्याचा जरा प्रॉब्लेम झाला कारण गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका ऐश्वर्याची जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू माझा रंग तू घे तुझा रंग मला दे आणि ते दे सुद्धा तिकडे तुटत नाही उरला सुरला श्वास तिथे अप्लाय होतो सो जेव्हा रेकॉर्डिंगला ऍक्च्युअली गेलो मी तेव्हा मला लक्षात आलं की हे गाणं ब्रेथलेस आहे पण ते निभून नेलं आता मी गातो ते मी मॅनेज करतो कसं पण दॅट वॉज द लिटल स्टोरी बिहाइंड इट नक्कीच पण त्या ह्याच गोष्टी असतात ज्या कायम लक्षात राहतात गोष्टी
गाण्यांच्या. जसा हा अल्बम लक्षात राहतो तसंच टाइमपास नावाचा पिक्चर आला होता आणि गुरुने त्यातली गाणी गुरु ठाकूरने गाणी लिहिली होती आणि मला वेड लागलेनी ऑलवेज वेड लावलं आणि आतापर्यंत वेड लावलंय. पुन्हा चिनार महेश एक वेगळे संगीतकार म्हणून त्यांचे खूप टॅलेंटेड म्युझिक डिरेक्टर्स आहेत ते आणि खूप काम केलं त्यांच्याबरोबर पण मी आणि सो त्यांचं हे गाणं त्याची एक छोटीशी गंमत सांगतो की हे जेव्हा गाणं रेकॉर्ड झालं होतं ना त्या दिवशी गुरु ठाकूर येणार होते आणि चिनार महेशचा स्वतःचा स्टुडिओ आहे ठाण्यामध्ये. अच्छा. तर आम्ही कुठेतरी जेवायला बाहेर गेलो आणि स्टुडिओ लॉक करून गेलो. सो गुरुकडे आमचा नंबर नव्हता किंवा चिनार महेशचा नंबर नव्हता किंवा त्याला माहित नव्हतं. तो सहजी कुठे जात नाही याच्यात. तो खूप रेअरली तो स्वतः चंद्र आहे ऍक्च्युली कधीतरी उगवतो तेव्हा त्याला शोधणं फार कठीण असतं. तो त्या दिवशी तिकडे आला होता आणि त्याला काहीतरी वेगळं काम होतं तर शब्द आमच्याकडे नव्हते गाण्याचे. रवी जाधव पण होता आमच्या बरोबर. तर तो दाराच्या खुंटीला शब्द लावून गेला होता. दुधाचं बिल लावतात आणि मग जेव्हा आम्ही आलो तेव्हा हे काय आम्ही बोलतो मला वेळ लागले प्रेमाचे आणि गुरु ठाकूर खाली. मी त्याला फोन केला मग अरे कुठे पोहोचलायस. अरे नाही मी मला वाटलं कोणीच नाही आज बंदे की मी कागद लावून गेला. असंही वेळ लागू शकतं आणि अशा शब्दांचं वेळ लागेल तर काय होईल. पण खरंच आहे गाणं अप्रतिम झालं. आज पुन्हा एकदा मी फक्त 2 लाईनी गातो. नक्की. मला वेड लागले प्रेमाचे रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा कुंदकळ्याना वेलींना सांगा रे सांगा हे भास होते कसे हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे. असंच खरं तर प्रवासात पुढे जाता जाता आपण म्हणतो तसं खूप पुढे गेल्यानंतर आपण जेव्हा एकदा मागे वळून बघतो तेव्हा मग सगळ्या त्या जुन्या गोष्टी आठवतात. तसं पहिलं तुमचं ड्युएट आठवतंय का आज? तुम्ही दोघांनी गायलेलं पहिलं ड्युएट. संगीतकार अशोक पत्की, कवी विवेक आपटे, चित्रपटाचं नाव खबरदार. बरं. स्टुडिओ आजीवासन. लाईव्ह रेकॉर्डिंग. म्हणजे मी आयुष्यात माझ्या फक्त 2च लाईव्ह रेकॉर्डिंग केलेत. एक मी बॉम्बे लॅब्स मध्ये तुला माहिती आहे ना बॉम्बे लॅब्स स्टुडिओ होता ते ऍक्च्युली शेवटचं रेकॉर्डिंग होतं. मी कोणाला सांगत नाही ना तर लोकांना वाटेल की मी गायलो आणि स्टुडिओ बंद पडला. त्यात तो शेवटचं टेक होता. अशी असावी सासू नावाचा पिक्चर होता. त्याचं ते लाईव्ह रेकॉर्डिंग मी आणि महालक्ष्मी आम्ही दोघं निघालो होतो. त्यानंतर कट्टू खबरदार फिल्म. तू आता सांग त्याची गंमत सांग. अशोक काकांनी आम्ही रिहर्सल केली. उद्या या 11 वाजता सगळ्या म्युझिशियन्स बरोबर काम करायचंय एकत्र गायचंय लाईव्ह करायचंय. आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो. अरे होईल म्हणलं आता काय चला हा पण एक्सपिरियन्स घेऊया. इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. कारण टूटी सेक्शन कसं असतं किंवा रिदम सेक्शन कसा वाजतो कसे बसतात कसं त्याचं मायकिंग असतं या गोष्टी आम्हाला कधी पाहायला मिळाल्याच नव्हत्या. त्यामुळे त्याचा एक छान आम्हाला एक्सपिरियन्स मिळाला आणि आम्ही दोघं एका छोट्या खोलीमध्ये बसलो आम्हाला. हो कारण वादकही सगळे एकत्र होते. हो त्यामुळे सेपरेशन नेहमी सिंगर्स वेगळे असतात आणि म्युझिशियन्स सगळे वेगळे असतात. पण टेक होतो तो एका टेक मध्ये. एकदा सुरू झालं गाणं की ते गाणं संपतं. असं ते गाणं होतं. धुमशा रंगात आलं. हो चुकलं की परत करायचं परत पहिल्यापासून. मग आज ऐकवणार का मला?
छानपैकी नक्की. नक्की नक्की. वन टेक ओके. वन टेक. धुमशान गात आलं कसरूस मनात झालं ए धुमशान गात आलं कसरूस मनात झालं मजा करूया जरा करू जरा हे मजा करूया जरा करू जरा थांबलंस का गाडी थांबल्याय ग गाडी थांबली का नाही गाडी थांबलाय ग जाऊया आता घरी औषध देते काहीतरी या जरा नाही औषध काही लागू दे कर वारा वार लागता येशी फार तुला वारा लागता गार तुझो सत येशी फार मजा करूया जरा न करू जरा मजा करूया जरा नि करू जरा मजा करूया जरा न करू जरा वा. या सगळी गाणी ऐकताना तुमच्या डोळ्यासमोरूनही सगळा तो मागचा काळ गेला आणि आम्हालासुद्धा तुमच्या सगळ्या त्या प्रवासात फिरून येता आलं. त्यामुळे खूप बरं वाटलं. आणि जसा तुमच्या डोळ्यासमोरून तुमचा प्रवास खरं तर एक प्रवास उलगडला तसा आमच्याही डोळ्यासमोरून उलगडला. कारण त्या प्रत्येक गाण्याची एक कथा आज आम्हाला ऐकता आली तुमच्याकडनं. खूप बरं वाटलं. आपल्या या गप्पांचा समारोप करताना असं कोणतं गाणं सादर करावं असं वाटतंय की ज्या गाण्याने आपण या मैफिलीची सांगता करूया. एक आमचं खूप सुंदर गाणं आहे जे नुकतंच खूप ट्रेंडिंग पण आहे आणि लोकांना खूप आवडतंय. परत ह्याची थोडीशी स्टोरी अशीच आहे की ते गाणं रिलीज झालं पण ते त्याला सक्सेस लेट मिळालं. बरोबर की नाही. ते आय डोंट नो कधी कधी असं होतं की जी खूप सुंदर गाणी असतात त्या थोडंसं रेकग्निशन त्याला लेट मिळतं. तसं याला लेट मिळालं पण आय एम व्हेरी हॅपी. देर आहे पण दुरुस्त आहे. यु नो नाहीतर अशी गाणी लोकांपर्यंत कधी कधी पोहोचते. अशी असंख्य गाणी आहेत जी लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आहेत. पण मी असं म्हणतो की लोकांनी थोडासा दखल घ्यावा आणि लोकांनी ना फक्त आमची नाही पण इतरांची पण चांगली चांगली गाणी शोधून काढायची. हा एक अभ्यास म्हणून उपक्रम सगळ्यांनी केला पाहिजे की खूप छान छान गाणी आहेत म्हणजे माझ्या सिनियर्सनी पण गायलेली आहे. सो हा कुठेतरी एक अभ्यास तुम्ही सुरू केला पाहिजे आणि चांगली चांगली गाणी शोधून काढली पाहिजे. तिला परत रिवाईव्ह केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि नवीन नवीन कलाकार आहेत म्हणजे जसे गीतकार संगीतकार गायक हे सुद्धा नवीन नवीन तयार होत आहेत. एक नवी जनरेशन खरं येते. सो ती गाणी सुद्धा ऐकली गेली पाहिजेत. स्पेशली काय सांगशील. आम्हा दोघांचं डिबेट करायचं हे जेव्हा ठरलं तेव्हा काय मग काय फ्लेवर पाहिजे काय शब्द पाहिजेत काय. तर मग निलेशनी ही कविता मला पाठवली की हे बघ हे असं असं आहे आणि हे गाणं मी केलं आहे. तर वाटेवरी मोगरा ही फ्रेज मला खूप आवडलेली. अंतरा मग आम्ही जसं मगाशी म्हटलं की याच्या आणि माझ्या आवाजाला साजेसा किंवा आमच्या आवाजातनं व्यक्त होणारे शब्द पाहिजेत ना. तर मग श्रीपादनी परत अंतरा नवीन लिहिला. 1-2 ड्राफ्ट्स लिहिले. मग काय होतं ना एकत्र काम करताना एक एक लाईन आपल्याला काय काय सांगत असते की हे असं नको आहे आपल्याला ह्याच्यात अजून एक ही लाईन बदलता येईल का रे. असं छान ब्रेनस्टॉर्मिंग करून आम्ही काम करतो. त्यामुळे कदाचित आउटपुट जे येतं ते त्यामुळे असावं. बरोबर. मग त्याची अरेंजमेंट किती असावी किती लाऊड असावी किंवा किती सॉफ्ट असावी
तर वाटेवरी मोगरा ही सक्सेस स्टोरी असं म्हणायला हरकत नाही. कसं होतं ना, आपण कन्व्हिन्स्ड असतो आपल्या कामाने, लोकांना कन्व्हिन्स व्हायला वेळ लागतो बऱ्याचदा. तसं ह्या गाण्याचं झालं की इट स्टार्टेड ग्रोईंग स्लोली. एखादं अत्तर असतं बघ, ते नंतर हळूहळू भिनायला लागतं, दरवळतं नंतर. तसं हे गाणं आहे. आणि आम्हाला विश्वास होता की हे आपण जे केलेलं आहे ते आज ना उद्या कधीतरी आवडेल लोकांना, आवडेल आणि उमटायला लागेल. आणि असं काही काही गाण्यांबद्दल तुम्हाला वाटतं, फिलिंग येते, आतून कळतं तुम्हाला की हे गाणं जरी आता नाही झालं तर नंतर इसका कुछ तो अच्छा ही होगा. गोष्टी गाण्यांच्या. मी काय म्हणते स्वप्नील, आपण वाटेवरी मोगरा तर गाऊच या, परंतु आपल्या ड्युएट्सची ही जी शृंखला आहे त्यामध्ये अजून एक गाणं आहे ज्याचा संगीतकार आज इथे स्टेजवर आहे, प्रणव हरिदास. वा. तर प्रणव, तू केलेलं एक स्वप्न वेडं गाणं. खूप सुंदर कंपोजर आहे प्रणव. नवीन जरी तो ह्या कार्यक्रमाचा भाग असला तरी तो एक इंडिपेंडेंट खूप सुंदर कंपोजर आहे आणि खूप वेगळा विचार करतो. गाणं खूप मेलोडियस करतो आणि स्वतः म्युझिशियन आहे, स्वतः बासरी वाजवतो. म्हणजे फुल ऑफ टॅलेंट आहे. त्यामुळे त्याच्यावर काम करायला खूप मजा येते आणि खूप हार्ड वर्किंग आहे. त्यामुळे ही विल गो अ लॉंग वे. आणि त्याचबरोबर आम्ही वाटेवरी गाणारच आहोत, पण त्याआधी त्याचं गाणं आम्ही जरूर गाणार आणि त्यानंतर मग सांगत आम्ही वाटेवरी. आणि आणखी एक चांगली गोष्ट प्रणवच्या बाबतीत नक्की सांगावीशी वाटते की आपलं जे गोष्टी गाण्यांच्या हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं टायटल सॉन्ग जे आहे ते सुद्धा प्रणवने त्याला संगीत दिलेलं आहे आणि अजित परबने ते गायलेलं आहे. अरे वा. सो खूप छान प्रणव. पुन्हा एकदा तुला आमची आठवण आलीच नाही ना तेव्हा. बोलला. पुढच्या वेळी गंमत करतो. अजित माझा खूप चांगला. सो आपण नक्की प्रणवचं गाणं आधी ऐकूया. हात हाती स्पंदने झंकारली, गुंजले गीत गाणी प्रीत ही गंधाळली. गुंफता हात हाती स्पंदने झंकारली, गुंजले गीत गाणी प्रीत ही हे सोनबर की काळ जातून उमलले, आज हे मोर पंखी रंगले उन बहरले, स्वप्न वेडे हो गुंफता हात हाती स्पंदने झंकारले, गुंजले गाणी प्रीत ही गंधाळली. क्षण नवे दोघातले, वेचता वेचता मुग्ध मन हे झाले. जीवनी चांदणी हळूच येऊन उजळले, गुपित मोहरले. हो गुंफता हात हाती स्पंदने झंकारली, गुंजले गीत गाणी
कस हे सोनबरखी काळजातून उमलले. आज हे मोरपंखी रंगले ऊन बहरले. स्वप्न वेळे. आणि आता आपल्या या गोड आणि वेगळ्या कार्यक्रमाची सांगता आपण वाटेवरीने करूया. उत्तरा, खूप छान वाटलं आज तुझ्या इकडे येऊन आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम ह्याचा भाग होणं. थोडंसं नॉस्टॅल्जिक झालो आहे आम्ही आणि एक उजळणी झाली असं म्हणूया आमच्या कामाची. किती केलं आहे आणि काय राहिलं आहे आणि किती जबाबदारी आणखीन आहे. हां, तर एक आपला अभ्यास झालेला आहे छान. नक्कीच. तर वाटेवरी मोगरा हे या गाण्याने आपण आजच्या या मैफिलीचा समारोप करूया. तुला काही बोलायचं आहे? नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की खूप वर्षांनी मी आज दूरदर्शनमध्ये आलो आणि मी एक कार्यक्रम करायचो अनेक वर्षापूर्वी, जेव्हा मी खूपच यंग होतो आणि त्या कार्यक्रमाचं नाव होतं राग एक रंग अनेक. आणि आज कित्येक वर्षांनी मी दूरदर्शनला आल्यावर मला घरात आल्यासारखं वाटतं. नक्की. तर थँक्यू फॉर कॉलिंग अस आणि हा कार्यक्रम खूप यशस्वी हो नक्की अशी मी प्रार्थना करतो. आणि आम्हालाही नक्कीच आवडेल की तुमच्यासारखे सगळे गायक, गीतकार, संगीतकार असे सगळे या कार्यक्रमात येऊत आणि या गाण्यांच्या गोष्टी अशाच फुलत राहोत असं आम्हालाही नक्कीच वाटतंय. आपण ऐकूया गाणं. काळजातून सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता. काळजातून सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता. सोहळे असे मनात रंगता घनभर सुलागे जरा. त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. घरास लागता भान हरपते समोर पाहता. हो पाऊले तुझी घरास लागता भान हरपते समोर पाहता. धुक्यात विरघळे चंद्र रात्रीचा तुझ्यात हरवते तुझ्यात राहता. रात सौख्य हे भरून वाहता बहरून येऊन बरा. त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा.
त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे नभात पेरता, सोहळे असे मनात रंगता, घनभर सोलागे जरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. वा वैशाली, स्वप्नील, खूप छान वाटलं या सगळ्या गप्पा गाणी ऐकताना. जसं तुम्हाला एक नॉस्टॅल्जिक फील आलाय तसा निश्चित आमच्याही मनात आहे. आणि हा तुमचा सगळा प्रवास ऐकल्यानंतर निश्चित तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा तुमच्यासोबत आहेत. स्वप्नील, खूप वर्षांनी दूरदर्शनला आलायस, पुन्हा पुन्हा असा येत राहो. आणि वैशाली, तूही दूरदर्शनसाठी बरीच गाणी गायलेस, तर परत परत तो योग येऊ असंही मी नक्की म्हणेन. आज इथेच आपण थांबणार आहोत आणि या गप्पा अशाच पुढे मनात राहतील असं निश्चित म्हणेन. खरं तर वैशाली आणि स्वप्नील या दोघांकडनंही त्यांच्या आठवणी आपण ऐकल्या. पण आज या आठवणी केवळ इथे थांबणार नाही आहोत, तर या आठवणी आपल्या मनात आपण ठेवणार आहोत. आणि या कलावंतांशी जशा आपण गप्पा मारल्या तशा आणखी काही कलावंतांशी आपण गप्पा मारणार आहोत. आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमात पुढच्या भागात. नमस्कार.